जत नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जवळजवळ या ठिकाणी 4 पक्षाची रणधुमाळी चालू आहे। त्यातलाच एक आम्ही घटक म्हणून शिवसेना या स्पर्धेमध्ये उतरलेले आहे। जत नगर परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलीमभाई घेवंडी या ठिकाणी रणांगणामध्ये सध्या उभे आहेत। त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती उमेदवार म्हणून या ठिकाणी बरेच उभे आहेत। ते सर्व उमेदवार आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभे आहेत। या सर्व उमेदवारांना आपण जत नगरीतील सुज्ञ नागरिक महिला बंधू आणि भगिनींनी आमच्या धनुष्यबाण चिन्हावरती मतदान करून बहुमत मताने या ठिकाणी निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सध्या सुरू असलेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये मला शिवसेनेच्याकडून उमेदवारी मिळालेली आहे। माझ्याबरोबर प्रभाग इतर वेगवेगळ्या प्रभागामध्ये 15 नगरसेवक आम्ही उभे केलेले आहोत धनुष्यबाण या चिन्हावर। या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी म्हणून उद्या गुरुवार दिनांक 27 तारखेला आपल्या बाजारपेठेतील मारुती मंदिर जत येथे महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोप नामदार उद्योगमंत्री नामदार उदय सामंत साहेब हे उद्या येणार आहेत। त्यांनी जत शहरात जत तालुक्यामध्ये यापूर्वी आपल्या शिवसेने या पक्षाकडून किती अनुदान दिलं व जत शहराच्या विकासासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी किती काळजीनं त्यांना अनुदान दिलं या संदर्भामध्ये ते उद्या खुलासा करणार आहेत। सध्या परिस्थितीमध्ये आज जत नगरपालिकेची जी निवडणूक संदर्भात आमच्या शिवसेनेच्या या चिन्हावर उभे असलेल्या सर्व उमेदवारांना व मला नगराध्यक्ष या उमेदवाराला चांगला प्रतिसाद आहे। उदय सामंत साहेब आल्यानंतर त्यामध्ये अजून थोडा जास्त प्रतिसाद आम्हाला मिळेल व आम्ही माननीय उदय सामंत साहेबांना उद्या जत शहरातील जत तालुक्यातील आमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते निवेदनाद्वारे सांगून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही आमंत्रित करणार आहोत। तर जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की उद्या दुपारी 2 वाजता बाजारपेठेतील मारुती मंदिर येथे जे तालुक्यामध्ये आता सध्या परिस्थितीला आम्ही निधी आणलाय आम्ही विकास करायला लागलो म्हणा लागलेत त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उद्या उदय सामंत साहेब येणार आहेत। तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहावे अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो। जय महाराष्ट्र। Press the bell icon on the YouTube and never miss another update.